डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक जनमानसाच्या आयुष्यामध्ये अमूल्य असं डायरेक्टली इनडायरेक्टली योगदान आहे, हे प्रत्येकांना ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. त्याचं कारण सांगतो, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त समाजसेवक नव्हते, ते घटनाकार पण आहेत. ही जी काही सिस्टीम आहे, जी काही संस्था आहे, किंवा हे जे काही राजकारभार चालू आहे, हे एका राजव्यवस्थेतून चालू आहे. आणि ती राजव्यवस्थेचं जे काही मूळ आहे ती आपली राज्यघटना आहे. आणि त्या राज्यघटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. विशेषतः हे कार्यालय सांगतो मी, हे कार्यालय आपलं घटनात्मक कार्यालय आहे. तुम्हा आमच्या सर्वांच्या ज्ञानासाठी भर म्हणून सांगतो, आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 243 पासून अनुच्छेद 243 जी पर्यंत आपल्या या नगर परिषदेवर लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे साधारणतः 20 ते 25 कलम अनुच्छेद आपल्या या नगर परिषद या संस्थेशी संबंधित आहेत. याचाच अर्थ सर्व सन्मान्य सदस्य, अध्यक्ष मॅडम हे एका घटनात्मक पदावर विराजमान झालेले आहेत. आणि या घटनात्मक पदावर विराजमान झालेले जर आपल्या या कार्यालयातील सफाई कामगारांचा विचार करत असतील तर ते नक्कीच या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला पुरेसं आहे. त्याचं कारण सांगतो, या आपल्या राज्यघटनेमध्ये म्हणजे आता जसं आपलं शरीर आहे, शरीराला 2 हात आहेत, 2 पाय आहे, अवयव आहेत वेगवेगळे, तसाच एक आत्मा आहे. तसंच त्या राज्यघटनेला पण एक आत्मा आहे. ती आत्मा त्या राज्यघटनेच्या 3 चॅप्टरमध्ये आहे. बाकीची सगळी राजव्यवस्था आहे ते चालतच राहणार आहे, परंतु जी आत्मा आहे, जो विचार आहे, तो त्या 3 प्रकरणामध्ये आहे. प्रकरण क्रमांक 3 फंडामेंटल राईट, ज्याला की आपण मराठीमध्ये म्हणतो मूलभूत अधिकार. प्रकरण क्रमांक 4 मार्गदर्शक तत्व. आणि प्रकरण क्रमांक 4 म्हणा किंवा 5 म्हणा, ते आहे नागरिकांचं कर्तव्य. म्हणजे तिसऱ्या प्रकरणामध्ये काय सांगितलेलं आहे, अधिकार काय आहेत, नागरिकांचे अधिकार काय आहेत. मला जगण्याचा अधिकार आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, मला शिक्षणाचा अधिकार आहे, हे सगळे अधिकार आहेत. ते आत्मा आहे, तो विचार आहे. त्याच्या पुढचा जो आहे तो मार्गदर्शक तत्व आहे. ते नागरिकांसाठी नाही आहेत, ते शासन व्यवस्थेसाठी आहे. शासनाने काय करायला पाहिजे, शासनाकडून या घटनेतून काय अभिप्रेत आहे, हे त्या मार्गदर्शक तत्व या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काही उद्दिष्ट दिलेले आहेत. मग हे जे काय प्रकरण 4 आहे, मार्गदर्शक तत्व आहेत, ते आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण त्या प्रकरणाचा अभ्यास आपण करायला पाहिजे. नागरिकांनी नागरिकांच्या अधिकारांचा अभ्यास करायला पाहिजे. आणि यानंतर जो पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणतात की त्याला नागरिकांचे कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज. म्हणजे ज्या अर्थी नागरिकांना काही अधिकार मिळालेले, त्या अर्थी नागरिकांचे काही कर्तव्य पण आहेत. हा जो काही आहे हा आत्मा आणि विचार आहे. मग मला आनंद होत आहे की आपला प्रशासक काळ संपल्यानंतर 1 जानेवारीला अध्यक्ष मॅडमनी चार्ज घेतला आणि संपूर्ण सभागृहाच्या संमतीने त्यांच्याशी विचारविनिमय करून हे जे काही आपले सफाई कामगार आहेत, या सफाई कामगारांसाठी आपण किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी सुरुवात केली. म्हणजे ही सुरुवात करणार आहोत असं नाही म्हणत आहे मी, सुरुवात झाली आहे किंवा ती होऊन 1-2 महिने झालेत आणि प्रत्येक सफाई कामगाराला त्याच्या हक्काचं किमान वेतन मिळण्याची आपण तरतूद केलेली आहे. हे कशात आहे तर त्या मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. जे काही माणसाला आयुष्य जगण्यासाठी जे काही त्याला मासिक वेतन लाभणार आहे, ते राजव्यवस्थेने संपूर्ण कामगार वर्गाला उपलब्ध करून देणं ही राजव्यवस्थेची जबाबदारी आहे. आणि हे आपल्या या संपूर्ण सभागृहाने अध्यक्ष मॅडमच्या नेतृत्वामध्ये आपण त्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी झालेली आहे.
हे आपल्या राज्यघटनेमध्ये लिहिलेलं आहे आणि आपण त्यातलं एक उद्दिष्ट आपण पूर्ण करून टाकलेलं आहे. आता हे किमान वेतन का बरं महत्वाचं होतं? सफाई कामगार हा ऑब्विसली दुर्लक्षित घटक असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच दुर्लक्षित घटकांवरच लक्ष केंद्रित केलं, त्यांना अपलिफ्ट करण्यामध्ये त्यांचं आयुष्य त्यांनी झोकून दिलेलं आहे. मग आपल्या सफाई कामगारांमध्ये पण दोन पद्धती आहेत की एक कायम सफाई कर्मचारी आणि एक कंत्राटी सफाई कर्मचारी. कायम सफाई कर्मचाऱ्याला त्याचं सगळे जे काही शासकीय लाभ आहेत ते भेटणारच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या वारसांना त्याची पुढची नोकरी पण मिळणार आहे. परंतु जो दुर्लक्षित आहे किंवा जो बिकट परिस्थितीमध्ये आहे तो कंत्राटी सफाई कामगार आहे. त्याला त्याच्या हक्काचं किमान वेतन पण मिळत नव्हतं किंवा त्याच्या अनुरूप त्याची तशी सिस्टीम, तशी व्यवस्था उपलब्ध नव्हती. तर त्या दृष्टिकोनातून हे पाऊल ह्या म्हणजे खरंच आपलं महत्त्वाचं होतं असं मला वाटतं, वैयक्तिकरित्या वाटतं. त्यासाठी मी नक्कीच सभागृहाचे आभार मानेल आणि आपण एक कुठेतरी न्याय दिलेला आहे. आपण कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी कुठेतरी न्याय दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने आदरांजली आपण वाहिलेली आहे. कारण काय, हे जे काही महामानव आहेत यांचे विचार ऐकणे इथं जयंती सेलिब्रेट होत नाही, त्यांच्या विचारांचं अनुकरण करणे याच्यामध्ये ती जयंती सेलिब्रेट होते. जसं की मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं आणि ती खरं आहे, फॅक्ट आहे ती, की मला अभ्यासिकेत जाण्यासाठी प्रेरणा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. आणि खरं फॅक्ट आहे, म्हणजे मी जे काय असेल ते सत्यच मांडे. आपल्याला वाटतं की त्याने शिकावं, माझ्या मुलाने शिकावं, माझ्या मुलीने शिकावं, परंतु आपण स्वतः शिकण्यासाठी कधी आपण प्रयत्न केलेले आहेत का? मला एवढंच आपल्या या उपस्थित सर्व महिला सफाई कामगारांना एवढंच माझं म्हणणं आहे, तुमचे मुलं शिकतील, परंतु तुम्ही पण शिकणं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही जर शिकले तर तुमच्याकडे बघून तुमचे मुलं पण शिकतील. उदाहरणार्थ सांगतो, माझे वडील मोठ्या पदावर अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. परंतु त्यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतरही वयाच्या 59व्या-60व्या वर्षी त्यांनी LLBचं राहिलेलं शेवटचं वर्ष कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण केलं. मग याचा फायदा काय झाला ते सांगतो. मग एका दिवशी मग त्यांना आता न्यायला सोडायला ते त्यांचे क्लासमेट्स असायचे जे की त्यांच्यापेक्षा 30 वर्षांना कमी वयाचे असायचे. मग ते एका दिवशी मला म्हणे, अरे तुझ्या वडिलांना सांग, तुझ्या बाबांना सांग, ते दररोज लेक्चरला येऊन बसतात, त्याच्यामुळे आम्हालाही लेक्चरला बसावं लागतं. मग ते कुठेतरी वाक्य माझ्या डोक्यात राहिलं आणि मला कुठेतरी ती प्रेरणा मिळाली, नाही मलाही काहीतरी करावं लागणार. ते जर वयाच्या 60व्या वर्षी पण जर कॉलेजमध्ये जायची त्यांची तळमळ आहे, तर मग मी पण जरा थोडंसं आणखीन हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घ्यावा, मी आणखीन जरा जोमाने अभ्यास करावा. म्हणून अनुकरण करणे हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त आपण समोरच्याकडून अपेक्षा करतो परंतु अनुकरण करत नाहीत. म्हणून मला सर्व महिला सफाई कामगारांना, पर्टिक्युलरली महिला सफाई कामगारांना, कारण की शेवटी महिला ही घर चालवणारी यंत्रणा असते, तिच्याशिवाय घर चालत नाही. तर या सर्व महिला सफाई कामगारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांच्या मार्गाने आपण चालत जायला पाहिजे. काहीतरी त्याचा अंमलबजावणी, अनुकरण आपल्या स्वतःच्या आयुष्यात करायला पाहिजे. जे बेसिक एज्युकेशन आहे, जे मूलभूत शिक्षण आहे, ते प्रत्येकाने आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. कोणाला वाचता येत नसेल तर त्याने वाचायला शिकायला पाहिजे, कोणाला लिहिता येत नसेल तर त्याने लिहायला शिकायला पाहिजे, कोणाचं अक्षर खराब असेल तर त्याने अक्षर चांगलं काढायला शिकायला पाहिजे, कोणाला जोड शब्द वाचता येत नसेल तर जोड शब्द वाचायला शिकायला पाहिजे, चांगले चांगले विचार ऐकायला पाहिजे. व्यावसायिक शिक्षण, ज्या शिक्षणातून किंवा ज्या उपक्रमातून आपल्याला कुठेतरी आर्थिक उत्पन्न मिळणार आहे, तरी आपण आपलं व्यावसायिकतेकडे आपण जायला पाहिजे आणि पर्टिक्युलरली महिलांनी जायला पाहिजे. तर हे असं काहीतरी करत राहिलं तर खरंच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
विचारांचं अनुकरण करतोय असं माझं एक वैयक्तिक आणि स्पष्ट मत आहे. असे हे मी माझे विचार मांडून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.